आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत एकात्मिक तिकीट प्रणाली अंतर्गत मुंबई एक ॲपचं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होण्याची शक्यता। रेल्वे बेस्ट एसटी मोनो मेट्रोसाठी वेगवेगळी तिकीटं खरेदी करण्याच्या त्रासातनं प्रवाशांची सुटका। नवी मुंबई विमानतळापर्यंत NMMT धावणार। पहिल्या टप्प्यात 20 बसेसची सेवा, तर 8 तारखेला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन। विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा। मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल 3100 कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा। पहिल्या 6 माहितच 42% कर संकलन। पालिकेच्या कर संकलन विभागाला मोठं यश। वांद्रे वर्सोवा सागरी सेतूवरील मच्छीमारांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ। मच्छीमारांच्या मागण्यांनुसार आराखड्यामध्ये आता बदल केल्यानंतर खर्चवाढ। 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार। मुंबई शहरासह उपनगरात 7 ते 9 तारखेदरम्यान 10% पाणी कपात लागू। पिसे पांजरापूर या जलविद्युत केंद्रामध्ये वीज मीटर जोडणीचं काम हाती घेण्यात येणार। मुंबईतील गोरेगाव मुलुंड उड्डाणपुलाचं बांधकाम वेगानं सुरू। पुढील 7 महिन्यात पूल सुरू करण्याचं मुंबई पालिकेचं उद्दिष्ट। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरामध्ये सुरक्षा यंत्रणांचं मॉक ड्रिल। पुणे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांकडून हे मॉक ड्रिल संपन्न। सुरक्षिततेच्या दृष्टीनं मॉक ड्रिल घेतल्याची माहिती। राज्यस्तरीय 22व्या सिलंबम स्पर्धेमध्ये पुण्याच्या प्रसन्न कंधार याची सुवर्ण कामगिरी। प्रसन्नकडून 2 सुवर्ण पदकांची कमाई। सर्व स्तरामधून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव। पुणे मार्केट यार्ड रविवारी सुद्धा सुरू। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुळ भुसार बाजारामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी।